कोल्हापुरातील आरोपी चेतन प्रदीप नरवाळे याच्यावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। आरोपीनं पीडितेवर 6 ते 8 महिन्यांच्या कालावधीत वेळोवेळी जबरदस्तीनं अत्याचार केल्याचं तपासात निष्पन्न झालं होतं। त्यानंतर पोलिसांनी नरवाळे विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं। या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील शीतल रोटे यांनी एकूण 12 साक्षीदार तपासले। साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे न्यायालयानं आरोपी नरवाळेला पोक्सो कायद्यानुसार दोषी ठरवलं। न्यायालयानं आरोपी चेतन प्रदीप नरवाळे याला 20 वर्षांची सक्त मजुरी, 1000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 1 महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे। राजवाडा पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आरोपी चेतन नरवाळे व आदित्य घावरे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद होता। सदरचा गुन्हा हा पीडित 13 वर्ष 4 महिने आहे। या पीडितेच्या विरुद्ध मनाविरुद्ध शरीर संबंध ठेवून या पीडितेस गरोदर केलेले होते। सदर पीडिता ही वयाच्या 13 वर्ष 4 महिने असताना एक मृत अर्भकास जन्म दिला आणि यानंतर सदरच्या गुन्ह्याच्या बाबतीत राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने मुख्य पीडितेची आई व पीडिता व इतर साक्षीदारांचे जबाब हे तपासी अधिकाऱ्यांनी नोंदवण्यात आले। सदरचा गुन्हा नोंद झाल्यानंतर याची चार्जशीट मुख्य जिल्हा न्यायाधीश श्रीमती अग्रवाल मॅडम यांच्यासमोर हे सेशन सत्र चाललं। सदर सत्रामध्ये एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आले। यामध्ये मुख्य पीडितेची आई, पीडिता व तत् अनुषंगाने असलेले सर्व साक्षीदार यांचे जबाब नोंदवून आले। मुख्यतः साक्षीदार पीडितेची आई व पीडिता यांचे जबाब हे अत्यंत महत्त्वाची ठरली। तसेच या पीडितेने दिलेल्या मृत अर्भकाचा DNA व आरोपी नंबर 1चा DNA याची प्रोफाईल हा जुळून आला। या अनुषंगाने आरोपी 1 याच गुन्ह्यावर साबित झाल्याने मुख्य जिल्हा न्यायाधीश श्रीमती अग्रवाल मॅडम यांनी आरोपीस 20 वर्ष शिक्षा, 1000 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 महिना शिक्षा अशी दिली। या प्रकरणात तपासी अधिकारी योगेश पाटील तसंच पोलीस पैरवी अधिकारी स्वाती कंदले, विशाल तळेकर आणि जनार्दन खाडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली।